काय करत होतीस? ते पडली असती मग? कुठं पडले? तुम्ही पकडलं ना. आणि मी नसता आलो मग पडले असते. काय करत काय होतीस? ते पुस्तक वरती शेप मध्ये ठेवत होते. कसली पुस्तकं? स्पर्धा परीक्षेची. संजू, आर यू सिरियस? तू खरंच पोलीस भरतीचं मनावर घेतलंयस? नुसतं मनावरच नाही घेतलंय, तयारी बी सुरू केली. या घरातल्या कपाटात मला पोलिसाची वर्दी बघायचीच. काय बी झालं तरी आता पोलिसात भरती होणं हेच माझ्या आयुष्याचं ध्येय. संजू, मदत करा बरं जरा. हा, आता ती तिथली पुस्तकं द्या मला. ती पण वरती ठेवणार आहेस? हा, द्या. आओ, द्या की. ध्येय डोळ्यासमोर असावं, असं वरती कुठेतरी आडगळीच्या खोलीत नाही. म्हणजे रोज अभ्यास करायचं म्हणतेस ना? मग रोज अभ्यासासाठी लागणारी पुस्तकं वरती का ठेवतीयस? नाही, ते शेफ्टीसाठी. म्हणजे घरात उगा कुणाला कळलं तर लय प्रॉब्लेम होईल. आणि मी असं काहीतरी करते हे जर नाही आवडलं तर उगाच कोणीतरी खोडा घालण्यापेक्षा आपण स्वतःची काळजी घेतलेली जरा बरं असतं ना. दादासाहेब, वहिनी, आईसाहेब. नाही म्हणजे दृष्टी आड सृष्टी असलेलं बरं. एकदा का आपली सृष्टी झाली की मग काही टेन्शनच नाही ना. चोरी करतेस का तू? नाही, अभ्यासच करतेस ना. मग ही पुस्तकं राजरोसपणे आपल्या खोलीत ठेव. आणि कोणी विरोध केला तर बघू आपण. आपण जिथे तुझा अभ्यासाचा प्रश्न आहे तिथे आपण. लव्ह यू सर. आता पुढचं काय करायचं ठरवलंय तुम्ही? उद्या समजा रणजित भाऊजी ओ काय नाव म्हणलं तुमचं? संजीवनी. हा, जे काही असेल ते रणजितरावांना सांगा आम्ही बोलवलंय म्हणून. जी. काय बैल? त्या बैलाला कशाला बोलवताय? शिंगबिंग मारलं तर? मोडू, असं दोन्ही हाताने धरू आणि काडकन मोडू. दादासाहेब ढाले पाटलाला शिंगावर घेऊ म्हणणाऱ्याला
आम्ही माती चारत नाही, मातीत घालतो आणि माती करतो. काय डोक्यात चाललंय काय? तुम्हाला जायला सांगितलं की इथून? हा? आमचा काय विचार आहे ते आता प्रत्यक्ष तुम्हाला डोळ्यांनी दिसल, दडदडीत. बोलवलं फक्त तुम्हालाच बोलवलं होतं. ती असेल तर काय अडचण? आणि समजा हे म्हणले आहे अडचण, मग काय बायकोला घराबाहेर काढणार आहात? तुमच्या बायकोला घराबाहेर काढा असं मी दादासाहेबांना सांगणार नाही, आणि तेही ऐकणार नाही. हो ना? रणजितराव, पेडगावला जायचं असताना येडगावचा इशय काढणं बरोबर नाही. बसा. थांब. बोला, काय म्हणत होता? रणजितराव, एका घरात राहून असं दोन भावांनी एकमेकांवर डाऊट घेणं बरोबर नाही. उद्या आमच्या सोबत ऑफिसला चला, आणि तुम्हाला ज्या काही फायली पाहिजे आहेत त्या आम्ही स्वतःच्या हाताने तुम्हाला दाखवणार आहोत. फाईल सापडल्या? कुठे? आय मीन आपल्या नेहमीच्या कपाटात नव्हत्या ना, त्या गायब झाल्या होत्या. आम्ही लई चौकशी केली, आणि ती चौकशी केल्यानंतर आम्हाला कळलं की अजून बी कपाट फायली खात नाहीत. आणि खाणाऱ्याला आम्ही आमच्या ऑफिसमध्ये ठेवत नाही. हा, ते काय झालं, ऑफिसमध्ये जरा पेस्ट कंट्रोल केलं होतं, तेव्हा जरा फायली इकडे तिकडे ठेवल्या गेल्या. आता त्या मोहितेला याचा साफी सर पडला, चांगला हात घालून सडकावला तवा त्याची याददाश आली. रणजितराव, ही अशी कारकुनी कामं करणं आमचा पिंड नाही. तो मला आमच्यावर डाऊट होता, म्हणून आम्ही जातीने यात लक्ष घातलं. उदया सगळं दाखवतो. दादासाहेब, मी हे सगळं वेगळ्या हेतूने करतोय, प्लीज असं समजू नका. आता समजवत बसायची वेळ नाही. प्रत्यक्ष या आणि पहा. आओ, देखो और फिर विश्वास करो. विश्वास ठेवा दादासाहेब माझ्यावर. मी हे सगळं तुमच्या आणि आईसाहेबांच्या मदतीला उभं राहायचं या एकमेव हेतूने करतोय. विश्वास ठेवणारे चौकशा करत नाहीत रणजितराव, डोळे झाकून विश्वास ठेवतात. ठीक आहे, चला उद्या ऑफिसला भेटू 10 वाजता. 10 म्हणजे 10च. अगदी. चला. हॅलो. हो, मीच केला होता. अच्छा, हिअरिंग मध्ये होता? नाही, 7 वाजताचा कन्फर्म करायला फोन केला होता. नाही, मीच येतो. फक्त एक विनंती होती, जे काही असेल ते मला खरं खरं कळायला हवं. ठीक आहे, मग 10 वाजता. येस, येतो. अहो, 10 वाजता तर तुम्हाला ऑफिसला जायचंय ना दादासाहेब भाऊजींसोबत. हे महत्वाचं आहे. अहो, पण प्रायोरिटीज बदलतात, बदलाव्यात. मला तर काही कळणसच झालंय तुम्ही काय बोलताय ते. कळायलाच हवं का? संजू,
दादासाहेबांवर विश्वास नाही राहिलाय माझा आता. ज्या अर्थी ऑफिस मधल्या सगळ्या गोष्टी माझ्यापासून लपवल्या जात आहेत. नानांना सगळ्यांपासून दूर केलंय. नानांना दूर केलंय हे आईसाहेबांनाही माहित नाहीये. मला खात्री आहे कुठेतरी पाणी मुरतंय. आणि ते कुठं मुरतंय ना ते मला इथं उभं राहून नाही कळणार. आणि यासाठीच मी सरोदे वकिलांकडे चाललोय. अहो पण यातलं कुणालाही काहीही कळता कामा नये. दादासाहेबांनाही नाही. हा पण आपल्या घरच्या लोकांसोबतच असं खेळ खेळायचा म्हणजे आपलेच माणसं फसवणूक करतात तेव्हा काही पर्याय उरत नाही संजू. सॉरी, हे तुझ्याबद्दल नव्हतं. काय हो, अंगातली सुसायडल टेंडन्सी वाढतच चालली तुमची. एकीकडे म्हणताय शिंग उपटतो मातीत घालतो, दुसरीकडे रणजित भाऊजींना ऑफिस मध्ये घेऊन चाललाय खाली दाखवायला. काय काय रेमकं डोकं चाललंय तुमचं का बाबूजींचं? सॉरी, आम्हाला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे रेमकं नाही हो, नेमकं डोसकं म्हणा. काय झालंय काय तुम्हाला आज? आम्हाला वाटलं होतं गळा धरायला याल, ओरडाल जोरात. त्याचा काही परिणाम होणार आहे का? पालथ्या गाड्यावर पाणीच नाही का? अहो, तुम्ही ती खोटी पॉवर फॅक्टरी करून जे काही घोळ घातलेत ते सगळे स्वतःच्या हातात रणजित भाऊजींना दाखवणार आहात. हो, हा? त्याच्याशिवाय का त्यांना ऑफिस मध्ये बोलवलंय? अहो, कर नाही त्याला डर कशाला? अहो काय कळतंय ना काय बोलताय ते? हा? देवा भैरोबा, बाबूजी सुबुद्धी द्या जरा यांना. राजश्री, तुम्हाला खरंच असं वाटतं की आम्ही त्यांना खरी कागदपत्र दाखवू? म्हणजे तुम्ही खोटी कागदपत्र करून घेतलीत? राजश्री, आम्ही हत्ती आहोत. या ढाले पाटील कुटुंबातले हत्ती. आणि हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात, हे जग जाहीर आहे. हे एकदम बेस्ट केलंय बरं का तुम्ही. एकदम बेस्ट, म्हणजे गुड बेटर बेस्ट. पण एक लक्षात येते का तुमच्या? रणजित भाऊजी एकेकाळचे एसीपी होते. खऱ्यातलं खोटं आणि खोट्यातलं खरं लगेच कळलं की त्यांना. अहो, ते पोलीस होते आणि त्यांच्या पोलीसगिरीचं काय झालं हे सगळ्या जगानं पाहिलेलं आहे. बुडावर लात मारून हाकलून दिलं की नाही? बसले घरी. उद्या ही खोटी कागद त्यांच्या तोंडावर मारणार. म्हणतो बसा बघत. खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं कळेपर्यंत पुला खालून लय पाणी गेलेलं असेल. हा हा, खरी कागदपत्र तुमच्या मम्मीकडे ठेवलेली आहे.
ती जपून ठेवा. हा. जिथे तुझा अभ्यासाचा प्रश्न आहे तिथे आपण फौजदार, थँक्यू. नाही म्हणजे मला कधी वाटलंच नव्हतं की तुम्ही आता पुण्यांदा मला विश्वासात घ्याल आणि तुमच्या मनातल्या गोष्टी माझ्याशी शेअर कराल. दादासाहेब भाऊजींचं वागणं तुम्हाला पटत नाहीये, पण मला वेगळ्याच गोष्टीचा आनंद होतोय बघा. मला आज लय भारी वाटलं. तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर करायला तुम्ही मला लायक समजलं. संजू, आर यू सिरियस? तू खरंच पोलीस भरतीचं मनावर घेतलंयस? नुसतं मनावरच नाही घेतलंय, तयारी बी सुरू केली. या घरातल्या कपाटात मला पोलिसाची वर्दी बघायची. आता पोलिसात भरती होणं हेच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे.
संजू